दंडवत हो। वासनिकांचा आचार, आजचं हे 8वं आणि समारोपीय सत्र आपण या ठिकाणी घेत आहोत। वासनिकांच्या आचार या विषयामध्ये आपण 7व्या सत्रामध्ये स्मरणाविषयीचा जे काही लीळा आहेत, वचन आहे, ते आपण श्रवण केलेले होते। आता पूर्ण वचनांचा गोषवारा जर का आपण घेतला की अधविकाराची शून्यता हे कुठपर्यंत करायची आहे, किती वेळापर्यंत, विकल्पाची शून्यता ह्याला कालावधी काय, किती वेळपर्यंत विकल्प शून्य असलं पाहिजे, आपण स्वभावाला जी मात्रा दिल्या जाते ती स्वभावाला मात्रा ही किती वेळपर्यंत आपल्याला द्यायची आहे, आलिंबन रहित दोषांचं आलिंबन ठेवायचं नाही, याची मर्यादा, याची कालमर्यादा असेल किंवा याचा किती काळपर्यंत आपल्याला अशा दोषांपासून मुक्त राहायचं आहे। आणि शेवटी विहित वाक्य सांगितलं म्हणजे स्मरण सांगितलं, तर हे स्मरण किती वेळपर्यंत आपल्याला करायचं आहे, किती दिवस करायचं आहे, हे सर्व प्रश्न आपण एकत्रित केले। अरे नास्तिपरीचे तुम्हाला सगळी वचनं जर का आठवत असतील तर त्या वचनामध्ये दोषांपासून मुक्त किती दिवस राहावं आणि शेवटी गुण सांगितलेला आहे, त्या गुणाच्या संपर्कामध्ये किंवा गुणाच्या अधीन आपल्याला किती दिवस राहायचं स्मरणामध्ये, याचं सर्वांचं उत्तर काय आहे, समोरचं पुढचं जे वचन आहे ते आहे जो जन्मक्षेपी। म्हणजे या सर्व गोष्टी आपल्याला कुठपर्यंत करायच्या आहेत, एकच महिना करायचे नाही बरं का, 2च महिने वर्षातनं करायचे नाही आहेत किंवा 12च महिने करायचे नाहीये, हे मरेपर्यंत जो जन्मक्षेपी अधविकारापासून मुक्त व्हायचं आहे, कुठपर्यंत, मरेपर्यंत अधविकाराच्या अधीन व्हायचं नाही, देवतेला शरण जायचं नाही, कुठपर्यंत, मरेपर्यंत, स्वभावाला मात्रा कुठपर्यंत द्यायची नाही बरं, फक्त एकाच महिन्यापुरतं गोड बंद करायचं, बाकी मग परत सुरू, असं नाही। जे जे काही पदार्थ जे तुम्हाला अपायकारक असतील किंवा जो जो काही परिच्छेद सांगितलेला आहे, तुमच्या अधिकाराच्या अनुरूप तुम्ही तो जो परिच्छेद लक्षात घेऊन तो जर का तुम्ही स्वीकारला तर तो परिच्छेद कवकाळपर्यंत करायचा आहे, जो जन्मक्षेपी, शेवटपर्यंत। आमच्या शांताबाईसांना सांगितलं की आता तुम्ही परिच्छेद जो सांगितलेला होता तो आता तुम्ही सोडून द्या, आता काही परिच्छेद करण्याची आवश्यकता नाही, आणि स्वतः आम्ही सांगितलेलं आहे असा निरोप द्या त्यांना। तो निरोप भेटल्यानंतर देखील त्या परिच्छेदाशीच शांताबाईसांनी आपला जन्म देह क्षेपलेला आहे, परिच्छेद मात्र सोडला नाही, देह सोडलं पण देवाने विहित केलेला जो परिच्छेद आहे, तो विधी जो आहे तो मात्र त्यांनी सोडला नाही। आलिंबन रहित दोषांपासून, आलिंबनाचे अनेक प्रकार आपण बघितलेले आहेत 6व्या सत्रामध्ये। आलिंबन म्हणजे नेमकं काय काय हे सर्व त्याच्यामध्ये आलं। तर त्या दोषाच्या आलिंबनापासून किती वेळपर्यंत आपल्याला मुक्त राहायचंय बरं, दोषांच्या आलिंबनापासून कायम स्वरूपी जो जन्मक्षेपी, मरेपर्यंत आपल्याला वेगळं राहायचंय दोषांपासून। मग पुढे गुण सांगितला, स्मरण सांगितलं, तर या स्मरण विधीमध्ये कवकाळपर्यंत आपल्याला त्या स्मरणाच्या संपर्कात राहायचं आहे, कुठपर्यंत ते स्मरण करायचं आहे, याला कुठलाही वेळ काळ देवाने दिलेला नाही, निरंतर परमेश्वरा ते आठवावे।
पाचवे ते निरंतर हे 2 प्रमाण झाले आणि अस्थिपरीमध्ये प्रमाण आलं जो जन्मक्षेपी. आपला जन्मक्षेपला पाहिजे आपण कसा, दोषांचा त्याग आणि गुणाचा स्वीकार, अशा दोन्ही बाबी आपल्यामध्ये घडल्या पाहिजेत. त्याग आणि स्वीकार अशा पद्धतीने तो जन्म आपल्याला क्षेपायचा आहे. यामध्ये स्मरण जे सांगितलं आपण काल नामाचे 10 ठाय बघितलेले आहेत 7व्या सत्रामध्ये. त्या 10 ठायामध्ये आपण परमेश्वराच्या नामाचं जे काही महत्व आहे ते महत्व त्यामध्ये देवाने सांगितलेलंच आहे. आणि त्या व्यतिरिक्त स्मरणाचे अजून बारकावे आहेत. ते सांगत असताना स्वामी सांगतात स्मरण, अनुस्मरण आणि सकृत स्मरण. स्मरण म्हणजे अष्टप्रहर, 1 प्रहाराचे 3 तास आणि 8 प्रहाराचे किती तास झाले, मग 24 तास झाले. 24 तास आपल्याला स्मरण करायचं आहे. आता ते स्मरण 24 तास कसं घडेल ते तुमच्या विधी आचरण्यावर, विधी समजण्यावर, स्मरणाचं जे काही बैठक आहे ती तुमच्या लक्षात आल्यावरच तुम्हाला ते कळेल. आता तुम्हाला अष्टप्रहर स्मरण थोडं कठीण वाटेल. त्याच्यानंतर अनुस्मरण. स्मरण अनुस्मरण म्हणजे अष्टप्रहरापेक्षा कमी, 2 प्रहर कमी जर का म्हटले तर किती होतात ते प्रहर, 6 प्रहर होतात, सायंत्रिक 18 तास. किंवा मग स्मरण, अनुस्मरण, सकृत स्मरण. सकृत स्मरण म्हणजे अनुस्मरणापेक्षा पण अजून कमी स्मरण. म्हणजे किती झाले ते, 4 प्रहर म्हणजे 12 तास, निम्म्यावर आलं स्मरण. तुमचा जसा अधिकार असेल त्यानुसार तुमची स्मरणाची ती बैठक असू शकते. आपली किती तासाची बैठक आहे, दिवसभरात 3 तास आपण स्मरणाला जरी बसलो त्यातलं किती स्मरण लेखी लागतं हा एक भाग वेगळा आहे. तुम्ही तासाचं गणित करू शकतच नाही. तुम्ही म्हटले आम्ही 2 चपात्या खाल्ल्या, 2 चपात्यांचं रक्त बनतं का, नाही, पूर्ण 2 चपात्यांचं रक्त बनत नाही. तुम्ही म्हटले आम्ही 2-3 वेळेला जेवतो, त्या सर्व जेवणाचं रक्त बनतं का, सगळ्या जेवणाचं रक्त नाही बनत. तसं तुम्ही 3 तास स्मरण केलं म्हणजे 3 तास तुमचे स्मरण स्वीकारात नाही पडत, परंतु तुमचा तो काळ जो आहे तो काळ मात्र तो लेखी लागतो. तो काळ जो आहे तो जेव्हा लेखी लागतो म्हणजे काय होतं की तुमचा तो काळ वाईट कार्याच्या उपयोगी लागत नाही. जसं आता तुम्ही इथे निरूपणाला बसले, आपण जर का घरी असतो तर काहीतरी अन्य वार्ता केली असती, कोणी आलं गेलं असतं, तो वेळ थोडा वाया असा गेला असता. आता इथे आपण श्रवण जरी करत नसलो, नुसते बसलेलो असलो, परंतु तुमच्याकडनं वाईट कार्य तर कुठलं घडत नाही आहे, म्हणजे बाह्य रूपामध्ये ते घडत नाही, म्हणजे तेवढा काळ आपला ठीक आहे. तसंच आहे की जेवढं काही स्मरणाला तुम्ही बसलात, 3 तास बसला, त्याच्यामधलं जर का 5च मिनिटं लेखी लागलं, परंतु बाकीचे जे काही 2 तास 55 मिनिटं आहे तेवढ्या वेळ तुम्ही इतर काही मनामध्ये आणलं नाही, नाम घेतलं, चतुर्विध स्मरण नसेल घडलं परंतु नामस्मरण मात्र घडलं. काही ना काही दोष घडावा असं होतं तर तो घडला नाही. तेवढ्या वेळ आपण 3 तास स्मरणामध्ये उपयोगी लावले, परंतु त्यातलं परमेश्वर किती तास किती वेळ तुमचा लेखी लावतात हे तुमच्या स्मरण करण्यावर अवलंबून आहे. का बरं लेखी लागत नाही, परमेश्वर तर 3च्या 3 तास तुमचे लेखी लावतील, परंतु स्मरणाला बसल्यानंतर आपण एक चित्ताने नाम स्मरण करत नाही. आपलं एक चित्त नसल्यामुळेच आपल्याला हातामध्ये गाठी घ्यावी लागते. गाठीमुळे तरी का होईना आपल्याला स्मरणाची आठवण राहते. मग गाठी असली जरी हातामध्ये, विना गाठी स्मरण केलं तर अति उत्तमच आहे ते, पण तो सराव आपला नसल्यामुळे गाठी घ्यावी लागते हातात. पण गाठी घेतल्यानंतर सुद्धा नामही चालतं, अन्य बोलणंही चालतं आणि सोबत अन्य विचार सुद्धा आपले चालत. स्मरण करता करता आपण कितीतरी अन्य विचार सुद्धा करत असतो. म्हणजे हे काय आहे,
आपलं मन आपण तिथे सांगितलं मन ने आणि मन जातं आणि तिकडून त्याला परत आणावं लागतं, परत जातं मन, परत आणावं लागतं. लहान मुलाला आई अशी जवळ घेऊन बसते तर परत जातो तिकडे, परत आई त्याला खेचून घेते, परत बसवते जवळ. म्हणजे हे काय, तो जातो येतो जातो येतो, आणावं लागतं त्याला. मन सुद्धा असं लहान बालकासारखंच आहे की ते जातं येतं, त्याला आणावं लागतं. ते गेलं की गेलं, ते परत येत नाही, त्याला आणावं लागतं परत. आणि त्याच्यामुळे काय आहे की तुमचा तो वेळ थोडासा स्मरणात मध्ये लेखी न लागता तो वाया जातो. का वाया जातो? तो आपल्याच त्या अकरणामुळे तो वाया जात असतो. म्हणून असा जो सराव आहे तुमचा, तो सराव तुमचा होत राहील. स्मरणासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल, जन्मपर्यंत मरेपर्यंत ते स्मरण करावं लागेल. हळूहळू त्या स्मरणाचा सराव होईल, सवय होईल. आणि मग तुम्हाला तुमची स्मरणाची बैठक, मग ते 3 तास भर का बसलात तुम्ही तर 3च्या 3 तास लेखी लागेल. अष्टोप्रहर केलं तर अष्टोप्रहरच्या अष्टोप्रहर लेखी लागेल. यथा बटोबासांचे स्मरण हे लेखी लागत होतं, स्वीकारला जात होतं. कारण की त्यासाठी कुठलंही नवं जाप्य हेतू मनामध्ये नाहीये, स्वहेतू काहीच नाहीये, ईश्वर हेतूच आहे. आणि सतत परमेश्वराची आठवण सलगता आहे त्याच्यामध्ये, ते खंडपणाच नाही त्याच्यामध्ये, सतत देवाला आठवतात. आचार्य माहिमभट्ट म्हणतात की तुम्ही दिवसभर कसलं चिंतन करता? ते म्हणतात मी गोसाव्यांच्या अमोघ लीळेंचं चिंतन मी करतो आहे. म्हणजे ती सलगता जी आहे त्यांची स्मरणाची, ती श्वासासारखी आहे. श्वास घेणं आपण कधी बंद करतो का? किती माणूस बेशुद्ध असला, गाढ झोपेत असला किंवा तो कोमामध्ये जरी गेला तरी त्याचा श्वास जो आहे तो चालूच राहतो. तसं स्मरण जे आहे ते भटोबासांचं सुरूच आहे, त्याच्यामध्ये कुठला खंड नाही. आणि ते सुद्धा आवडीपूर्वक आहे, कोणीतरी बसवलं म्हणून बसलेले नाहीये, कुणीतरी विडा ठेवून ते करायचं म्हणून ते केलेलं नाहीये. विडा ठेवून जे स्मरण केलं जातं तेही असंच आहे, जबरदस्ती करावंच लागणार. आता लाख विडाचा संकल्प केलेला आहे, तर नाही केलं एका महिन्यामध्ये तर दोष लागेल वगैरे वगैरे, हे सगळे भाव निर्माण झाले. म्हणून ते जबरदस्ती तुम्हाला बसावं लागतं. नंतर कंटाळा यायला लागतो, पाहता पाहायला मुंग्या आल्या की मनात वाटतं कधीतरी उगाच विडा ठेवला बरं का, आणि एवढा नव्हता ठेवला पाहिजे, 50,000 नामाचा संकल्प केला पाहिजे होता. म्हणजे असे विचार नंतर नंतर यायला लागतात. मग काही ठिकाणी ते घरी डिवाइड करतात, तू निम्म कर मी निम्म करतो, म्हणजे असं होत राहतं. ते मग तुमच्या मनात जरी आलं तरी सुद्धा काय झालं, त्या संकल्प तुमचा तो बऱ्यापैकी शून्य झाल्यातच जमा आहे. पण तरी सुद्धा तुम्ही नामस्मरण करता, हे काही वाईट नाही, परंतु असं जबरदस्ती ते नामस्मरण नसलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही स्वबुद्धीने कुठल्या तरी एका महिन्याचीच वाट बघायची आहे किंवा विड्याचीच वाट बघायची आहे. आणि विडा का ठेवतात लोक? त्याशिवाय होत नाही म्हणजे स्मरण, ह्याच्यामध्ये आवडी नाही, ही सगळी जबरदस्ती ती केलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही स्वाभाविकपणे नामस्मरण केलं पाहिजे, ही तो सराव लावून घ्या तुम्ही. आणि 12ही महिने मरेपर्यंत जो जन्मक्षेपी, हे मरेपर्यंत आपल्याला ते करायचं आहे. आणि त्याला जन्म क्षेपायचा आहे, जन्म द्यायचा आहे विधीला. परमेश्वराला जन्म देणं म्हणजे काय बरं? परमेश्वराने विहित केलेले जे जे काही विधी आहेत त्या विधीच्या अनुषंगानेच आपण वर्तन करायचंय, विधीच्या आधारानेच आपल्याला काय करायचं आहे, आपलं जीवन पुढे पुढे न्यायचं आहे. तुमच्या जीवनामध्ये खोटं बोलायची सवय असेल ती काढून टाकणे, खरं बोलण्याचाच भाव ठेवणे मनामध्ये. प्रसंगोचित तुम्हाला काही बोलावं लागलं तो भाग वेगळा आहे, पण नेहमी सत्य बोलावं, हे आपल्या जीवनामध्ये त्याचं अनुकरण करणे हेच एक अनुसरण आहे. आणि त्याला जन्म क्षेपायचंय, मरेपर्यंत तो भाग आपला चालू ठेवायचा. ती एक तपश्चर्या आहे तुमची. तुम्ही जेव्हा देवाच्या संदर्भातलंच बोलता, नेहमी तुमच्या मुखामध्ये परमेश्वराच्या विषयाशिवाय दुसरा विषय नाही. बाकीचे विषय जे बोलावे लागतात ते व्यवहाराच्या अनुरूप बोलावे लागतात, काही व्यवसायाच्या नोकरीच्या अनुषंगाने बोलावे लागतात,
काही प्रसंगोचित बोलावे लागतात, परंतु तो बोलताना तुमचा भाव कसा आहे, उदास भाव आहे, म्हणजे त्याच्यामध्ये तुमची आवडी नाही. आवडी कशामध्ये आहे, ईश्वर धर्म वार्तेमध्येच तुमची आवड आहे. इतर कोणी भेटल्यानंतर आनंद वाटतोच, परंतु ईश्वर पैकीच कोणी भेटलं की अधिक आनंद आपल्याला होणं हे जन्मक्षेपणे आहे. म्हणजे त्या आवडीला, तुमच्याकडे ज्या ज्या गोष्टींची आवडी आहे, तुमच्याकडे पाक निष्पत्तीची आवड असेल, सेवेची आवड असेल, तुम्हाला वाचनाची आवड असेल, श्रवणाची आवड असेल, बोलण्याची आवड असेल, हे सगळ्या आवडी ज्या आहेत तुम्ही ईश्वराला समर्पित करून टाकणं. म्हणजे वाचायचं असेल लीळाचरित्रादी सगळं हे काही वाचा, ऐकायचंच असेल तर लीळाच ऐका, बोलायचं असेल तर लीळाच बोला, बघायचं असेल गुणरूपीच बघा, काही करायचं असेल तर सेवादास्यच जास्तीत जास्त केल्या गेलं पाहिजे. तुमच्या घरचे कार्य तर तुमचे आहेतच, महिला वर्ग असतील, स्वयंपाक वगैरे तर बनवणं आहेच आहे, परंतु ते करत असताना जर का तुम्ही देवाला आठवत आठवत, लीळा आठवत आठवत तुम्ही घरची कार्य सेवा करत असाल, तर तो तुमचा एक थोडासा जो काळ आहे, 100% जो प्रपंच कार्यात चाललेला जो वेळ आहे, तो जर का लीळा आठवत आठवत ते काम केलं तर तुमची अन्यवार्ता बंद राहील, चिडचिड बंद राहील, अनावश्यक बोलणं, वायफळ बोलणं हे सगळं बंद राहील, अन्यवार्ताच बंद, म्हणजे पुढे सर्व योग्यच घडतंय. आणि सोबतच तोच काळ, प्रपंचातलाच काळ जो आहे तो परमार्थासाठी पण उपयोगी लागतो आहे. हे अत्यंत म्हणजे जेवढा जास्तीत जास्त वेळ, आता तुम्ही जसं मंदिरात याल आणि मग तुम्ही देवपूजा, दंडवत सगळं कराल, पूजा अवसर कराल, परत मंदिरातनं घरी गेलात, 1 तासाचा काळ फक्त तुम्ही देवाधर्मात लावत आहात, पण बाकीचा पूर्ण 23 तास तुमचे प्रपंचात चालले. परंतु आपल्याला घरी सुद्धा जर का असं कार्य करता आलं सतत, तर आपल्या घरातला वेळ सुद्धा ईश्वराच्या उपयोगी लागू शकतो. ईश्वराचं काही कानावर पडत राहील, जेणेकरून आपण त्या दोषामध्ये राहून, त्या प्रपंचामध्ये राहून सुद्धा तिथे गुणग्राहक असा भाव आपल्यामध्ये निर्माण होत राहील या विधीमुळे. आणि त्याचा लाभ असा होईल की तुमचं मंदिरातलं वास्तव्य वाढेल. रोज जर तुम्ही 1च तास मंदिरात जाता, तुम्ही थोडासा वेळ तुमचा वाढेल, अजून थांबूया, अजून इथे काहीतरी धर्मचर्चा करूया. जर का या गावातले सगळेच लोक जर का धर्मश्रवण करणारे असतील, तर ते मंदिरात आल्यानंतर त्यांची धर्मचर्चा होईल. आज आम्ही ही लीळा ऐकली, ते म्हणतील आज आम्ही ही लीळा ऐकली, एकमेकांना लीळा सांगणं होईल. असं आपल्याला शेवटपर्यंत, आता तुमचं जर का ज्ञानस्तर वाढला तर तुमचं अनुसरण विचारही मनामध्ये येतील, त्याशिवाय अनुसरण विचार येणार नाहीत. तो जो असतो ना हलवाई असतो, मिठाईवाला, तुम्ही त्याच्या दुकानात जर का जाऊन उभे राहिलात, त्याच्या लक्षात आलं की हे मिठाई घेणारे आहेत, तो काय करतो, त्याच्या लक्षात ते घ्यायलाच आलेले आहेत, परंतु काय सांगताय ते घेतील का नाही घेतील, असंही असतं. माणसाचा विचार बदलू शकतो. तो पटकन काय तुमच्या हातावर एक छोटासा मिठाईचा तुकडा हातावर देतो तुमच्या, तुम्ही घ्याल की नाही घ्याल त्याला माहिती नाही, परंतु त्याने काय केलं, तुम्हाला तो तुकडा दिला, तुम्ही तो खाल्ला आणि तुम्हाला तो आवडला, लगेच तुम्ही अर्धा किलोच्या ऐवजी 1 किलो द्या लगेच असं म्हणता. त्याचं काम काय आहे, त्याचा अनुभव तुम्हाला देणं. जर का तो अनुभव त्याने तुम्हाला दिला त्या पदार्थाचा, आणि तो खाल्ल्याशिवाय तर आपल्याला आवडणार नाही, समजणार, बघितल्यानंतर सगळंच चांगलं दिसतं, परंतु खाल्ल्यानंतर अनुभवी जे ते निके, असं स्वामींनी सांगितलं, तो अनुभव घेतला, त्या संपर्कात आपण गेलो की मग ती वस्तू आपण अधिक प्रमाणामध्ये घेतो, किंवा नसेल घ्यायची तरी पण आपण ती घेतोच. तसं तुम्हाला काय करावं लागेल, घरामध्ये हा तुम्हाला ईश्वर कार्याचा, धर्म कार्याचा अनुभव घ्यावा लागेल. त्यानंतर तुमचं मार्गातलं येणं जाणं असेल, मंदिरातलं येणं जाणं हे वाढेल, तुमची धर्मचर्चा वाढेल. धर्मचर्चेतनं जर का आनंद येतो आहे, सर्वांच्या सहवासात राहून आनंद येतोय, मार्गामध्ये गेल्याने आनंद होतो आहे, तर कुठेतरी अनुसरणाचा सुद्धा उल्लेख तुम्हाला होईल. माझं म्हणणं तर असं असतं, अनुसरण घ्या की नको घ्या, परंतु अनुसरणाचा उल्लेख मात्र करा की मला अनुसरण घ्यायचं आहे.
असा विचार केल्याशिवाय, प्रापंचिक लोक तुम्ही सर्व आहात, तुम्हाला तो अनुभव आहेच, तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची असेल तर ती घेण्याची क्षमता तुमच्याकडे नसते, तेवढे पैसे तुमच्याकडे नसतात बरं का, पण तुम्ही उल्लेख करता की आपल्याला ही वस्तू घ्यायची आहे. असं घरामध्ये अनेकदा विषय होतो, उल्लेख होतो आणि त्या पदार्थ ते वस्तू घेण्याची तयारी तुमची सुरू होऊन जाते. त्यासाठी तुम्ही थोडे थोडे पैसे साठवायला लागता, कुठेतरी लोन घेता, हे करता ते करता आणि ती वस्तू तुम्ही आणतातच. एक वडील आहेत, त्यांनी सांगितलं की तू जर का पास झाला तर मी तुला सायकल घेईन. आणि तो मुलगा पास झाला चांगल्या मार्काने. त्या वडिलांकडे तेवढे पैसेच नाहीत की मुलाला सायकल घेऊन द्यावी. ते तर बोलून गेले भावनेच्या भरात, आणि आता हे झालं की आता कसं करायचं. पण वडिलांनी काय केलं, म्हटलेलं आहे, उल्लेख केलेला आहे आणि ती क्रिया समोर आली, आता सायकल द्यावीच लागेल. तर त्या वडिलांनी मग जेवढं काही करता येईल तेवढी ताकद लावून त्या मुलासाठी ती सायकल ते वडील आता घेणारच, घ्यावीच लागेल वडिलांना. म्हणजे हे काय आहे, उल्लेख केल्यानंतर, बोलल्यानंतर ती क्रिया करण्याचा जो काही भाव आहे तो बरोबर आपल्या समोर येत असतो. म्हणून चांगल्या गोष्टींचा उल्लेख करा, पण कसा करा, मनात करा, लोकांना सांगू नका. अनुसरण घ्यायचं असेल तर ते जगाला सांगत नाही मी अनुसरणार आहे. आमचा अनुभव असा आहे की ज्यांनी म्हटलं आम्हाला अनुसरायचं, जगाला सांगत बसले की त्यांचं अनुसरण घडतच नाही. अनुसरण हे कसं आहे, देवात आणि तुमच्यातला करार आहे, लोकांचा आणि तुमचा करार नाहीये. हा देवाचा आणि तुमचा करार आहे, त्याच्यामुळे तो देवापर्यंत पोहोचवता आला पाहिजे. देव बरोबर काय करणार आहे ते अनुसरण विधी तुम्हाला घडवेल. तुमचे अनधिकार नासेल, सगळं होईल. पण कधी, जेव्हा आपण ते जे काही अस्थिपरीमध्ये दोषांचा त्याग सांगितला तो दोषांचा त्याग कराल, तुमचं अंतःकरण तिथे शुद्ध होऊन जाईल. सर्वप्रथम अंतःकरण शुद्ध करायचंय आणि शुद्ध अंतःकरणामध्ये परमेश्वर आणायचा आहे. मग त्यासाठी ते अंतःकरण शुद्ध करा आणि दोषांपासून कायमस्वरूपी लांब राहा. जसं तुम्ही स्वच्छ सफेद कपडे घातले की अजिबात एवढा डाग सुद्धा लागू देत नाही कपड्यांना, तसं मन स्वच्छ करा आणि दोषांचं अजिबात संपर्क किंवा संसर्ग होऊ देऊ नका, एवढी काळजी घ्यायची. आणि मग अशा या शुद्ध अंतःकरणाने जेव्हा तुम्ही स्मरण कराल तर ते स्मरण तुमचं जन्मपर्यंत चालेल. दोष जर का मध्ये मध्ये असतील, जसं तुम्ही गर्दीतनं चाललात तर तुम्हाला सलग चालता येत नाही, मध्ये मध्ये लोक येत राहतात, गाड्या येत राहतात, अडथळायुक्त चालणं आहे. पण ते जर का तुम्ही सकाळी जर का चालायला गेलात त्यावेळी रस्त्याला कोणी नसतं, सरळ तुम्ही चालू शकता तुमच्या वेगाने. तसं मनामध्ये जर का अशुद्धतेची गर्दी असेल तर आपलं स्मरण सलग होत नाही, कायम होत नाही, जन्मपर्यंत होत नाही. त्याला विशिष्ट, पूर्ण तर मन शुद्ध होणार नाही, परंतु विशिष्ट तुम्हाला त्याची शुद्धता करावी लागेल. आणि मग ते स्मरण जर का सुरू केलात तुम्ही, स्मरण करून मन शुद्ध करायचं, मन शुद्ध करून परत अधिक स्मरण करायचं, जेणेकरून सलगता ती स्मरणामध्ये राहते. आणि मग असं जर का केलं तर काय होतं, तर त्या व्यक्तीला शेवटचं वचन अस्थिपरीचं की त्या व्यक्तीला परमेश्वर पुन्हा भेट देतात असं स्वामींनी सांगितलेलं आहे. तयासी परमेश्वर पुनरपी आपला संबंध देते. पुनरपी म्हणजे काय, जसं अनुसरलेल्या व्यक्तीसाठी ही वचनं वेगळी आहेत, त्याचे अर्थ वेगळे आहेत, थोडेसे बऱ्यापैकी असेच, पण थोडेसे अजून गहनता त्या अर्थामध्ये आहे. वासनिकांसाठी आपण ही अस्थिपरी सांगितली. कुणी म्हटलं की वासनिकांना अस्थिपरीचं आचरण काय, ते काय अनुसरणार आहेत का? मी म्हटलं तेच तर अनुसरणार आहेत ना. आता अपेक्षा कोणाकडनं आहे, जे वासनिक वर्ग आहेत तेच अनुसरणार अशी आपल्याला अपेक्षा आहे. मग त्यांनाच तर हे सांगावं लागेल. मग त्यांच्यासाठी प्राथमिक अर्थ जे आहेत ते आपण सांगितलेलं की त्यांनी प्रपंचात राहून या अस्थिपरीचं आचरण कसं करायचं, जेणेकरून जी मुख्य अस्थिपरीचा जो मुख्य अर्थ आहे तो त्यांच्या आयुष्यात कधी येईल, अनुसरणानंतर येणार. पण त्याची सराव तर इथेच करावा लागेल की नाही. रंगीत तालीम कुठे करतात, कुठेही करतात, ते स्टेजवर नाही केले जात, ती कुठेही केल्या जाते. रंगीत तालीम जर का चांगली केलेली असेल
मुलांची करतात ना, मुलांची शाळेमध्ये काही कार्यक्रम असतात, त्याचा सराव सगळा आधी केला जातो. तो सराव जर का चांगला झाला असेल तरच ते जे काही कार्यक्रमामध्ये ते सादरीकरण जेव्हा ते करतील, भाषण असेल, काही नृत्य असेल, जे असेल ते मुख्य दिवशी चांगलं कधी होईल, जेव्हा त्याचा सराव चांगला केलेला असेल. मग तुमच्यासाठी सराव कुठे करायचा आहे? इथे प्रपंचात तुम्हाला सराव करायचा आहे. थोडा 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 थोडा, प्रदर्शन करायचं नाही, लोकांना सांगायचं नाही, कळू द्यायचं नाही. तुम्ही तुमचा आचार तुमचा करायचा आणि तुम्ही प्रपंचातच तयार करायचं चांगलं. ज्ञान, स्मरण, श्रवण, सगळं सेवादास्य जे आहे, शिळ पाक खाणं, जे जे काही देवाला अपेक्षित आहेत, वचनामध्ये सांगितलेलं आहे, एवढं आचरण घरी होतंय का ते बघा. माझं तर वास्तविकांना सांगणं असतं की आठवड्यातनं एकदा काला करून खा. काला करून म्हणजे काय? काळा रंग देऊन मग सगळे पदार्थ, भात असेल, चपाती असेल, भाकरी असेल, भाजी असेल, हे सगळं एकत्र आधी हे करा. त्याच्यामध्ये ते काही वरण असेल, भाजी असेल, तेही त्याच्यात टाका आणि पूर्ण काला करून खा. सगळं एकत्र खायचं आहे, वेगवेगळं खायचं नाही. आठवड्यातनं एकदाच करायचं. का बरं? कारण की आठवड्यातनं एकदा केलं तर त्याचं महत्व राहील की आजचा दिवस, एक दिवस ठरवून घ्या कुठला तरी. पाहुणे आलेले असतील घरी त्या दिवशी करायचं नाही, नातलग असतील तर करायचं नाही, नाही तर ते म्हणतील वाया गेले, वेळ लागला, यांना सगळे एकत्र करून खातात. म्हणून आपला विधी हा आपण आपल्या एकांतामध्ये व्यवस्थितपणे निश्चितपणे करायचा. मग असं आठवड्यातनं एकदा तरी आपण ते केलं पाहिजे. म्हणजे काला करून कसं लागतं, एकत्र करून खाल्ल्याने काय लाभ होतो, हे सगळं त्याच्यातनं लक्षात येतं. आमच्या स्वामींनी काला करून खायला सांगितलं. याच्यामध्ये अनेक स्वामींचे हेतू आहेत. एक तर तुम्हाला जेवायला वेळ लागत नाही. चपाती तोडायची, मग ती भाजीत बुडवायची, मग खायची, मग खिरीत बुडवायची, खायची, याला इतका वेळ लागतो. पृथक पृथक सगळं खाणं, हे सगळं एकत्र करून खाल्लं तर ते खाण्याला वेळ लागत नाही. त्याच्यानंतर ते जर का त्याच्यामध्ये ते भिजवून ठेवलं तुम्ही थोडा वेळ, पूर्ण बारीक करून भिजवलं, तर तुमच्या दातांचं काम कमी होतं, दातांची मेहनत कमी होते, जास्त चावावं लागत नाही. कमी चावण्यामध्ये ते चांगले पदार्थ बारीक होतात. ते पदार्थ जर का तुम्ही गिळले, पोटामध्ये गेले, की मग पोटाचं आणि आतड्यांचं कामही कमी होऊन जातं. कारण की ऑलरेडीच ते चांगले भिजलेले आहेत, चांगले चावलेले असल्यामुळे पचण्यासाठी पण त्याला जास्त त्रास होत नाही. यामागे एक आध्यात्मिक पण हेतू स्वामींचा आहे, आरोग्याचा पण हेतू स्वामींचा आहे आणि त्यातनं धर्म कार्यासाठी अधिक वेळ लागतो. एरवी तुम्ही जेवलात अर्धा तास लागतो, पण काला करून जर का जेवलात तर 15 मिनिटात तुमचं जेवण होऊ शकतं. ते 15 मिनिटं तुम्हाला धर्म कार्यासाठी अजून मोकळा वेळ तुम्हाला मिळतो. म्हणून याची एक सवय आपण ठेवली पाहिजे घरामध्ये अशा पद्धतीने. त्यानंतर वासनिकांनी अजूनही एक कार्य करायचं की आपल्या आवडीची भाजी आपण बनवायची नाही, घरातल्या लोकांच्याच आवडीची. महिला वर्गांचं तसंच असतं, त्यांना घरातल्या लोकांना काय आवडतं तेच बनवावं लागतं. त्यांची स्वतःची आवड थोडी बाजूलाच राहते. मग त्यांना जर हे काय भाजी नाही, ही भाजी का नाही बनवली, तर नाही, घरी कोणी खात नाही, त्यांना आवडत नाही. मला आवडते पण त्यांना आवडत नाही. मग आपण शक्यतो जे पात्री पडिले भोजन कीजे, हे जे देवाने सांगितले, याची सवय कुठे लागेल? हे घरीच लागेल. मार्गात झाला आणि कारल्याची भाजी वाढली तर मग तुम्ही म्हणू शकता का तिथे मी हे खात नाही म्हणून? तिथे तर तुम्हाला खावंच लागेल. त्याची सवय तुम्ही घरी करा. ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना, या गोष्टींची सवय तुम्ही घरी लावली तर तुम्हाला मार्गात राहणं सोपं वाटेल. आता मार्गात राहणं कठीण का वाटतं? कारण तिथले विधी नियम आचरण आणि आपले विधी नियम आचरण हे एकदम वेगवेगळे आहेत. आपण सुविधायुक्त आयुष्य जगतोय, त्याच्यामुळे असं वाटतं तिथे सुविधा नाही भेटली तर मग त्या सुविधे वेगळं. आपण आपल्या घरात राहून बघा की काय होतं. शिळं खाल्ल्याने त्रास होतो का? मला खाऊन बघा, खाल्ल्यानंतर कळेल की काही त्रास नाही झाला. जे शिळं आपण खाऊ शकतो, काला करून आपण खाऊ शकतो. पात्री जे पडली जी भाजी, त्याच्याविषयी कुठली तक्रार करू नका. जी भाजी आली ती खा, जशी आली तशी खा. कदाचित कधी मीठ कमी असेल तर मग तशीच खा, बघूया काय होतं. सवय लावा तुम्ही तुमच्या. मी बिना साखरेचा चहा सुरुवात केली. लोक म्हणतात तुम्हाला चहा कसा काय
पिल्या जातो तो बिना साखरेचा, नव्हता पिल्या जात, मला त्रास व्हायचा आधी पिताना, कसं तरीच लागायचं. आता सवय लागली, आता गोड चहा पिला की कसं तरी लागतं. आता फिक्का चहा. जसं तुम्ही सवय ठेवाल तुमच्या शरीराला तसे तुम्ही होता. इतकं सुंदर आहे आपलं शरीर, शरीराच्या सवयी. त्या शरीराला ज्या सवयी तुम्ही लावाल त्या सवयी लागतात. किती सोपं काम आहे. मग चांगल्या सवयी लावू आपण, धर्मयुक्त सवयी लावू, ईश्वर विहितपूर्वक ज्या सवयी त्या आपण लावूया आणि पुढे चालूया. परंतु अति वैराग्य काही दाखवायचं नाही एकदम घरामध्ये. म्हणजे सगळ्या गोष्टींचं एक मर्यादितपणे व्यवस्थितपणे तुमचं घरातलेही कार्य झाले पाहिजेत आणि ईश्वर कार्यही तुमच्यामध्ये झाले. घरामध्ये आपण स्मरण जे आहे या स्मरणाचा एक वेगळा आग्रह आपला असला पाहिजे. घरात सगळे आपले उपदेशी असतील तर त्या सर्वांनी आपल्या घरामध्ये, घरातल्या प्रत्येक जे काही विभाग आहेत, तुमचं स्वयंपाक रूम असेल, हॉल असेल, अजून 2-3 रूम असतील, प्रत्येक ठिकाणी तुमचं स्मरण झालं. एकेका ठिकाणी बसून स्मरण करायचं. तुमच्या घरामध्ये, वासनिकांच्या घरामध्ये जास्तीत जास्त स्मरण झालं पाहिजे. एक वेळ तुमची लीळा चिंतनासाठी ठेवा. म्हणजे आपल्या घरामध्ये दिवसभरात अर्धा तास का होईना लीळा वाचन झालं पाहिजे. एका घरी मी गेलेलो, तिथे बघितलं की संध्याकाळी 7 वाजता तिथे लीळा वाचल्या जाते. त्यांच्या घरामध्ये लीळा वाचन सुरू होतं. घरातले कोणी येऊ न येऊ त्यांची वाट बघितल्या जात नाही आणि ते सुद्धा बरोबर 7ला तिथे हजर होतात. असं नाही की 5 मिनिटं उशिरा जाऊ वगैरे, असं नाही. म्हणजे 7 ते 7:30 किंवा 15 मिनिटं का होईना तुम्ही लीळा वाचन केलं पाहिजे. तुम्हाला समजो न समजो 1 तास तुम्ही काहीतरी श्रवण केलं पाहिजे. रेकॉर्डिंग तुमच्याकडे असेल कोणाच्याही प्रवचनाची, तुम्हाला आवडतंय ती निरूपण, ते रेकॉर्डिंग लावा. ते निरूपण 1 तास, अर्धा तास श्रवण करा. ज्ञानस्तर रोज आपला वाढला पाहिजे. रोज काहीतरी नवीन माहिती तुम्हाला प्राप्त झाली पाहिजे. त्याचे नोट्स काढा, लिहून ठेवा. म्हणजे तुमचं धर्मरूप जे कार्य आहे त्याला पूर्णपणे तुम्ही काय करा, संपूर्णत्व तुमच्या आयुष्यामध्ये द्या. जसं इतर कार्याला तुम्ही महत्व देता तसं धर्म कार्यालाही महत्व द्या. अशा पद्धतीने तुमच्या घरामध्ये धर्मरूप क्रियेची वृद्धी होणं अत्यंत गरजेचं आहे. हे सगळं जेव्हा तुम्ही कराल, वास्तविक वर्ग आणि अनुसरलेला वर्ग आहे, जे संन्यासी आहेत, अनुसरलेले आहेत, त्यांनी जर का हे सगळं केलं, तुमचं करणं आणि त्यांच्या करण्याच्या वेळामध्ये फरक आहे. त्यांचा पूर्ण वेळ जो आहे तो ईश्वरासाठी आहे. ज्यांनी अनुसरण घेतलेलं आहे, अनुसरल्याचे जीने मरणे ते ईश्वराच्या अधीन सांगितलेलं आहे. त्याचं जगणं ईश्वराच्या अधीन, मरणं सुद्धा ईश्वराच्या अधीन. देवाला कधी न्यायचं तेव्हा देव त्यांना नेता ठेवतात. आपलं जन्म मरण कशाच्या हातात आहे? आपल्या हातात तर नाहीच आहे. ते कुणाच्या हातात आहे? आपल्या कर्माच्या हातामध्ये. त्यांनी कधी न्यावं, काय न्यावं, काही आपली स्वतंत्रता नाही. परंतु अनुसरल्याच्या जगण्या मरण्याला परमेश्वराचं सर्व त्या ठिकाणी अधिष्ठान आहे आणि परमेश्वराच्या मनोधर्माने त्याचं जगणं आणि त्याचं ईश्वर दर्शनाला जाणं हे निश्चित झालेलं आहे. मग आता अनुसरलेल्या व्यक्तीला जेव्हा परमेश्वर पुनरपी आपला संबंध देतात, म्हणजे काय करतात, अनुसरण कार्य तर त्यांचं झालं, अनुसरण सिद्धार्थ गेलं, निर्दोषपणे ते सरले, ईश्वर दर्शनाला गेले, तर मग काय होईल, पुनरपी पुनःसंबंधी त्यांना जन्मविल्या जातं. म्हणजे तिथे सांगितलंय श्रीमंत सुखिया श्रीमंताच्या घरी. सुखिया म्हणजे काय, तिन्ही ताप नाही, आदिदैविक, आदिभौतिक, आध्यात्मिक, हे तिन्ही ताप त्याच्याकडे नाही. म्हणजे या ठिकाणी आधी दैविक म्हणजे देवता संबंधित जे काही क्षोभ वगैरे जे काय असतील ते आधी दैविक ताप त्याला नाही आहे. आधी भौतिक म्हणजे काय, वातावरणाच्या निमित्ताने जे काही उद्भवल्या जातात अशा प्रकारचा त्रास त्याला नाही. काही लोकांना असतं ना की ते मगाशी सांगितल्याप्रमाणे आभाळ आलं की त्याचा त्रास, काहींना थंडी वाढली की त्याचा त्रास होतो, पाऊस वाढला की त्रास, ऊन वाढलं की त्रास. प्रकृती संबंधित आधी भौतिक ताप त्याला
नाही. आणि आध्यात्मिक म्हणजे स्वतःचा मनस्ताप करून घेणं, हा ताप सुद्धा त्याला नाही. म्हणजे कधी कधी काही लोक स्वतःचा मनस्ताप करून घेतात, उगाच काही कारण नसताना त्यांना असं वाटतं मी चुकलो का, मी चुकलो का, मी चुकलो का. अहो तुम्ही चुकले नाहीत. नाही, मला वाटलं मी चुकलो, मी चुकलो, सतत ते चालू राहतं. किंवा एखादी गोष्ट चुकेल का, चुकेल का, चुकेल का, म्हणजे स्वतःचा तो मनस्ताप आहे. म्हणजे हे अशा प्रकारे स्वतः आत्म्याला त्रास करून घेणं, त्या टेन्शन मध्ये राहणं इत्यादी त्रास ज्या व्यक्तीला नाहीत तो सुखी आहे. याच्या व्यतिरिक्त सगळे लोक दुःखीच आहेत. सुखी पण आहे आणि श्रीमंत पण आहे. श्रीमंत म्हणजे काय, कवणीची पदार्थ उणा नाही. कुठलाच पदार्थ, जो पदार्थ म्हणाल तो पदार्थ लगेच प्राप्त होतो, असं जे घर आहे. लोक श्रीमंत असतात, आजच्या काळामध्ये लोक श्रीमंत आहेत, जे पाहिजे ते मिळतं. आता तर असं आहे, ज्या फळाचं सीझन नाही तेही फळ आपल्याला लगेच कुठल्याही 12 महिने ते मिळतं. इतके आपण श्रीमंत आहोत आता, पण आपण कुणी सुखी नाहीत. खूप पैशावाले लोक पण सुखी नाहीत, ते दुःखाने व्यापलेले आहेत. परंतु पुनःसंबंधी ज्या जीवाला जन्मविल्या जातं ते घर कसं आहे, सुखी पण आहे, श्रीमंत पण आहे. सुखिया श्रीमंताच्या घरी पुरुष होऊन त्याला जन्मविल्या जातं. आणि तिथे कुठल्याही प्रकारचं मग एक सुविधा सांगितलेली आहे. आता हे झालं अनुसरल्याच्या बाबतीतलं, तो निर्णय एक वेगळा आहे. परंतु आता आपण अनुसरलेल्या दशेत नाही, आपण वासनिक दशेत आहोत. वासनिकांनी जर का या सर्व दोषांचा त्याग केला, गुणाचा स्वीकार केला आणि जन्मपर्यंत जर का तुम्ही असं केलं, तर पुनरपी वासनिकांना परमेश्वराचा योग येतो. पुनरपी म्हणजे अनुसरल्यासाठी पुनरपी म्हणजे काय, तर आत्ता तर भेट दिलेलीच आहे, ज्ञान रूपाने परमेश्वराने भेट दिलेली आहे. आता पुनरपी म्हणजे आत्ता ज्ञान रूपाने भेट दिली, आता प्रत्यक्ष भेट देणार म्हणजे पुन्हा भेट देऊ. पुन्हा म्हणजे पहिली भेट झाली पाहिजे कुठेतरी, तरच पुन्हा भेट होईल असं आपण म्हणतो. तसं ज्ञान युक्त भेट देवाची आपल्याला झालेली आहे, साह्ययुक्त भेट देवाची आपल्याला झालेली आहे. आता प्रत्यक्ष भेट अनुसरलेल्याला पुनःसंबंधी होणार. पण वासनिकाने अजून जे काय आहे त्यांना वासनिकांनाही भेट झाली. कशी भेट झाली, ज्ञानयुक्त भेट वासनिकांनाही झाली. परंतु अजूनही वासनिक अनुसरलेले नसल्यामुळे त्यांना पुनःसंबंधही जन्मविणे नाही. मग त्यांच्यासाठी पुनरपी भेट काय, तर वासनिकांना अनुसरण घडणं ही परमेश्वराची पुनरपी भेट आहे. अनुसरलेल्या व्यक्तीला अनुसरणाच्या माध्यमातून परमेश्वर भेटले, ज्ञानाच्या माध्यमातून भेटले. ज्ञानाच्या माध्यमातून जे भेटले त्याही पेक्षा अनुसरण घडल्यानंतर अनुसरलेल्या व्यक्तीला अजून परमेश्वराचे ते जवळ गेले. परमेश्वराचा अनुभव त्यांना आला, अनुभवला त्यांनी तो अनुभव. आणि खरोखरच ते जे काय अनुसरण जे आहे ते त्यांना घेतल्याचं जे एक समाधान लाभतं. कारण की परमेश्वराचा फक्त परमेश्वर दिसत नाहीत, अनुसरलेल्या व्यक्तीला परमेश्वर फक्त दिसत नाहीत एवढंच, बाकी परमेश्वराची जाणीव त्यांना पदोपदी होत असते. कधीही कुठल्याही विधी कार्याच्या निमित्ताने जात असताना जे साह्य होतं त्या साह्यावरून परमेश्वर आपल्या सोबतच चालत आहेत अशी जाणीव त्या चर्यावंत अनुसरलेल्या व्यक्तीला होत असते. म्हणजे हा एक परमेश्वराची एक भेटच आहे त्यांच्यासाठी. फक्त देव त्यांना दिसत नाहीये, श्रीमूर्ती दिसत नाही, पण अनुभव पूर्णपणे आहे. आता जो वासनिक व्यक्ती आहे त्याला पुनरपी भेट म्हणजे काय, तर त्यांना अनुसरण घडणं ही त्यांची ज्ञानयुक्त एक भेट आहेच. आता अनुसरणयुक्त भेट परमेश्वराची वासनिकाला होते कधी, तुम्ही जेव्हा दोषांचा त्याग आदी करून तुम्ही गुणाचा स्वीकार, नामाचा, सेवा दास्याचा स्वीकार कराल, तर मग त्या व्यक्ती वासनिक या पदामध्ये येतो. उपदेशी व्यक्तीने हे सर्व केलं की तो वासनिक पदात येतो आणि वासनिक व्यक्तीला अनुसरण घडतं. म्हणजे तुम्ही वासनिक होण्याआधी तुम्हाला अनुसरलेलं असणं गरजेचं. तुम्ही अनुसरलेले होण्याच्या आधी तुम्ही वासनिक असणं खूप आवश्यक आहे. वासनिक जर का तुम्ही झालात तर मग पूर्णपणे अनुसरण म्हणजे काय
आणि त्याचं महत्व काय हे तुम्हाला वेगळं पटवून सांगायची गरज नाही, असं मागे लागायची गरज नाही. अनुसरा, आता अनुसरा असं हे सांगण्याची गरज नाही पडत. वास्तविक व्यक्ती जो आहे तो अनुसरण, त्याला घडणं हेच परमेश्वराची त्याची पुन्हा दुसऱ्यांदा भेट आहे. पहिल्यांदा भेट ज्ञानयुक्त, दुसऱ्यांदा भेट अनुसरणयुक्त आणि तिसऱ्यांदा भेट पुन्हा संबंधी परमेश्वर त्याला जन्मविणार आणि 12 वर्षांनी त्याला भेट देणार. त्याच्या अधिकारानुरूप त्याला 12, 16, 20, 24, 32, 36 अशा पद्धतीने 56 पर्यंत त्याला भेट देऊ शकतात. म्हणजे या ठिकाणी आपण अनुसरल्याचा जो निर्णय आहे तो वास्तविकतेचा मुख्य अर्थ आहे, परंतु आपण वास्तविकांसाठी म्हणून हा अर्थ आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये बघितलेला आहे. आणि आपण सर्वांनीच मिळून याचं गांभीर्याने विचार करून निश्चितपणे आपल्या अंतःकरणामध्ये परमेश्वराचे नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा असं चतुर्विध स्मरण, निर्वेद, अनुताप, अनुशोच, असं चतुर्विध दुःख त्याच्यामध्ये समाविष्ट करून सतत परमेश्वराचं स्मरण करणं हे आपलं सर्वप्रथम मुख्य कार्य आहे. बाकी मग सेवा दास्य आहे, साधू सेवा आहे, अधिकरण सेवा आहे, मार्ग मंडळीची सेवा आहे, अजून जे जे काही अन्नदानादी वगैरे, स्थान, प्रसाद, विशेष वंदन इत्यादी इतर विधी आहेत. हे सगळे तुम्हाला धर्माला पोषक असे ते विधी आहे. ते सर्व तुम्हाला करायचं आहे. धर्मासाठी संघटित व्हायचं आहे वासनिक वर्गाने. आपण आपल्या गावामध्ये राहतो, आपापल्या घरामध्ये राहतो, परंतु आपण कधीतरी एकत्र कार्य करण्यासाठी आपल्या गावामध्ये जे काही धर्मभूमी जी आहे, मंदिर असेल, आश्रम असेल, तिथे संघटित एकत्र आलं पाहिजे. धर्म चर्चा केली पाहिजे, सेवेबद्दल चर्चा केली पाहिजे. महानुभाव पंथाच्या उपयुक्त असे कार्य जे आहेत, दान तर तुम्ही देतातच, परंतु उपयुक्त असं जे दान पूर्ण महानुभाव पंथासाठी उपयुक्त ठरेल अशा प्रकारचं दान तुम्ही दिलं पाहिजे. आणि ज्याच्यामुळे धर्मवृद्धी होईल आणि समोरची जी पिढी आहे त्यांच्याकडे सुद्धा तो धर्म पोहोचेल, पसरेल, त्या धर्माचा परिमळ पोहोचेल, सुगंध पोहोचेल. अशा प्रकारचं कार्य ज्येष्ठांनी पण केलं पाहिजे, जेणेकरून पुढची जी पिढी आहे ती सुद्धा धर्माशी संलग्न राहील, संबंधित राहील. आपले जे काही घरामध्ये मुलं मुली असतील, लहान मुलं असतील, या सर्वांना लहानपणापासूनच मंदिराच्या ठिकाणी, धर्मकार्याच्या ठिकाणी, आपल्या परिसरात होणाऱ्या धर्मरूप कार्याच्या ठिकाणी त्यांना तिथे नेणं, त्यांना तिथे येण्या जाण्याची सवय लावणं, दंडवत वगैरे इत्यादी सगळ्या गोष्टी आपण वासनिक धर्मामध्ये करून हा धर्म जो आहे वृद्धिंगत करायचा आहे, वाढवायचा आहे. असं आजच्या या समारोपी 8व्या सत्रामध्ये आपण जो जन्मक्षेपी तयासी परमेश्वर पुनर्पी आपला संबंध देती या 2 वचनावर आपण आज श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो. प्रश्न असतील तर विचारा. अनुसरण नाही झालं तर आता आम्हाला हे इच्छा नाही झालं तर काय नकारात्मक विचार करूच नका ना. काय सांगता येत नाही. आता आमच्याकडे एवढंच आहे की अनुसरण घडलं तर काय होईल एवढंच सांगणं आमच्या हातात आहे. नाही घडलं तर ते मग इच्छा ठेवायची मनामध्ये. अनुसरल्याचा देव म्हणतात आणि एकीकडे म्हणतात की पश्चातारी सकळ जीवाची चिंता. हो, चिंतन करतात पण त्याला प्राप्तीला नेत नाहीत. सकळ जीवाते चिंती म्हणजे त्याचे टप्पे भेद आहेत. एक तर सकळ जीवांचं चिंतन करतातच. नरक फळातले जे जीव आहेत त्यांना पण त्यावेळेला दुःखाअभावी सुख दिल्या जातं, परंतु त्यांच्या
मोक्षाचं काहीच त्याच्यामध्ये नाहीये, फक्त त्यांना त्या ठिकाणी दुःख दिलं जात नाही एवढंच कार्य आहे. वांचून त्या ठिकाणी त्या जीवाला मोक्ष कार्य त्याचं काही नाहीये. त्या व्यतिरिक्त मग जे काही ईश्वराचे जीव आहेत त्यांचंही चिंतन केलं जातं, पण ते त्या काळी स्मरण करत नसतील तर मग त्यामध्ये स्मरण करणाऱ्या जीवांचं पण चिंतन आहे. त्याच काळामध्ये जे स्मरण करतात, म्हणजे जसं तसं परमेश्वराच्या चिंतनाचा उपयोग कोणाला होतो, जे त्या काळामध्ये स्मरण करत आहेत. चतुर्विध दुःखेसी चतुर्विध स्मरण, किंवा नुसतं नाम स्मरणाला जे ते बसलेले आहेत, तर परमेश्वराचा चिंतनाचा त्याच व्यक्तीला उपयोग होतो जो स्मरण करतोय. त्या विधीमध्ये तो आहे. परमेश्वर त्या जीवाचं चिंतन करताना तो विधीत नाहीये, विधीत पण नाही अविधीत पण नाही, त्याला जसा तसा काही लाभ होणार नाही. एखादा जीव विधीत नाही पण अविधीत आहे तर त्याला तर काहीच लाभ होणार नाही. पण एखादा जीव विधीमध्ये आहे त्याला त्या चिंतनाचा किंवा परमेश्वर अवलोकनाचा विशेष लाभ होईल, परंतु त्याला मोक्ष नाही होणार. तो वासनिक असेल तरी त्याचं स्मरण लेखी लावतील, तोष त्याचा निर्माण होईल, त्याची कणव निर्माण होईल, अयोग्यता त्याची योग्यता जी आहे ती वाढेल, परंतु त्यांना सुद्धा अनुसरण हे घ्यावंच लागणार आहे. आधी जे राहतात माता कर्म हा, त्यांचं काय, त्यांचा देव आहे ना. जर का त्यांना हा ना, म्हणजे अनुसरले म्हणजे काय, अनुसरण म्हणजे काय, अनुसरणाची व्याख्या ऐकली तुम्ही त्या दिवशी मंदिरात दीक्षेला होते तुम्ही. त्या दीक्षेच्या वचनामध्ये आपण तिथे वचन घेतलं ना. हा, मग ते म्हणितले करतोय का तो, किंवा परमेश्वराच्या अधीन झालेला आहे का, म्हणितले करण करतोय का, तरच त्याचा देव, तरच त्याचा अनुसरण आणि तरच त्याचा देव. म्हणितले करत नसेल तर मग कसं काय देव. एखादा मुलगा परीक्षेला बसलाय पण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तो लिहितच नाही, मग तो पास कसा होणार. तसं ईश्वराच्या अधीन होणं म्हणजे काय, वेदवंत बोधवंत होणं म्हणजे काय. वेद म्हणजे आवडी आहे, त्याला बोध नाहीये. बोध हा एक प्रकार वेगळा आहे. बरं, बोध आहे, ज्ञान आहे, पण आचरणच नाहीये. म्हणून आचर्य त्याचं धर्म एक वेगळं वचन देवाने सांगून ठेवलं. आपल्याकडे ज्ञान सगळे पण आचरण काहीच नाही, मग त्याचं काय मिळणार. एखाद्याकडे शिक्षण खूप आहे, नोकरीच करत नाही, त्याला कोण पगार देणार. ज्याला शिक्षणही करावं लागतं आणि आचरण म्हणजे नोकरी पण करावी लागते. असं अनुसरण म्हणजेच आचरण. अनुसरण वेगळं आणि आचरण वेगळं नाही. तिथे काय वचन आहे की येत आधी नव्हे येथून म्हणितले की जे करणं आहे त्यालाच अनुसरण असं म्हणतात, असं वचन आहे ते. आहेत ना, म्हणजे एखादं तुम्ही पाक निष्पत्ती करताय विधीसाठी परमार्गासाठी, त्याच्यात अग्नी प्रज्वलित होतो, गरम पाणी केलं जातं, याच्यात जीवजंतू मरतातच विधीकरिता अविधी. किंवा एखाद्यासाठी काही सेवा करताना काही ना काही त्याला पाय लागणं म्हणा, इतरांना बोलणं, काय हे पण गोष्टी घडतात. किंवा असं होतं की आपण त्यांना एखाद्याला म्हटलं थोडस मी इथे बसू नका इकडे बसा, त्या माणसाला वाईट वाटतं. ते विधी करता उगाच ते लागतं काही. अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी घडतात. तुमची इच्छा नसताना कधी कधी काही काही गोष्टी घडतात. किंवा त्या कार्यासाठी धावपळ करताना पायाखाली किडी मुंगी जर का मेली न कळत वगैरे, तर हे सुद्धा अविधी झाला. विधी करिता हा असा अविधी छोटा किंवा मोठा अविधी होत राहतो आपल्याकडनं. हा, विधी सोडायचा नाही आणि त्या विधीचं चिंतन करायचं की आज आपण काय काय केलं, कोणाला बोललो, काय बोललो. कधी कधी असं असतं की सेवा करणारा जो व्यक्ती आहे तो सेवा करतोय आणि दुसरा कोणी व्यक्ती सेवा करायला आला की त्याला चिड येते, ही माझी सेवा आहे, मी घेतली, मी करतो, मीच करणार. तो चिडतो.
मग त्यावेळेला असं काही काही होत असतं. म्हणजे आपण जर का करत असो, आपल्यामध्ये पण अहम येतो. एवढं झाडून काढलं मंदिर मी, एवढं हे केलं, तेवढं ते केलं, 2 पंक्ती वाढल्या मी, म्हणजे तो अहंकार मनात येत राहतो. हे बोलून टाकतो आपण, पण नंतर याचं चिंतन करू शकतो की आपण काही अपशब्द बोललो का, आपल्या बोलण्यामुळे कोण दुखावलं का, इत्यादी. विधी करताना काय अविधी घडला का, हे लक्षात घेऊन पुढच्या वेळेला तसा विधी प्राप्त झाला तर आपण आपल्या मनावर, बोलण्यावर, शब्दांवर नियंत्रण ठेवून आपण बोललं पाहिजे. काही व्यक्तींचा स्वभाव, ते बिचारे चांगलं बोलतात, म्हणजे त्यांच्या मनात काय नसतं, पण त्यांचा बोलण्याचा टोन एवढा चुकतो. आमच्याकडे असतात असं. मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही बोलता ते चांगलं, म्हणजे चांगल्या बुद्धीने बोलता, पण तुमचे शब्द चुकीचे पडतात किंवा तुमच्या बोलण्याचा टोन चुकतो. त्याच्यामुळे समोरच्याला असं वाटतं की तुम्ही असं व्यंगात्मक बोलताय किंवा त्यांना टोमणा मारताय वगैरे असं वाटतं. म्हणून तुमचा बोलण्याचा एक टोन बदला, म्हणजे समोरच्यालाही तुमचा दोष जो आहे तो दिसणार नाही. ते तर जाणारच नाही. जीव विकारा वेगळा केवळही झालाची नाही. फक्त त्याला आपल्याला योग्य दिशा देता आली पाहिजे. जसं आपलं खाणं कधी बंद होणार आहे का? जेवण बंद होत नाही, पण एका विशिष्ट वेळाने डॉक्टर सांगतात की आता तुम्ही तेलकट खाऊ नका बरं का. खायचं तर आहेच, परंतु आतापर्यंत तुम्ही जे आलं ते खात होते, आता थोडंसं खाण्यात बदल करा, म्हणजे नियंत्रण करा. आता तसं आपल्या विकाराला थोडस चांगला मोड द्या थोडा असं. हा, स्वामींचं वचन आहे की परमेश्वर किंकर व्हा, पण विधी किंकर होऊ नका. आता सध्या पंथामध्ये बहुतांशी सगळे विधी किंकर झाले. विधी पाठी विधी. विधी किंकर कशाला म्हणतात? विधी पाठी विधी करायचा आहे. आणि आपल्याला कोणाचं किंकर व्हायला सांगितलं? परमेश्वराचं किंकर व्हायला लागा. विधीचा दास होऊ नका, परमेश्वराचे दास व्हा. परमेश्वराचे दास झाल्यानंतर परमेश्वर जे जे म्हणतील ते करायचं. दास ज्यांचं होऊ आपण त्यांचंच ऐकायचं आहे. पण आता आपण काय करतो? विधी पाठी विधी. त्याच्यामध्ये अमक्या दिवशी विधी करावा किंवा अमक्या पाठी अमकाच विधी करावा, आधी गंधच लावा. तो म्हटला आधी मी संकल्प, नाही 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 नाही, दोष लागेल तुम्हाला. आधी गंध लावायचा असतो, मग अक्षता लावा. ते म्हटले आम्ही अक्षता लावत नाही. आम्ही सागरदादांचं निरूपण ऐकलं, त्यांनी अक्षता लावायला नाही सांगितले, त्याची वचनाची प्रमाण दिले. ऐकले तुम्ही हे? अक्षतेचं ऐकलं का? तुम्ही सगळे लावता ना अक्षता? पंथात सगळीकडे अक्षता लावतात. मी थोडं याच्यावर चिंतन केलं की अक्षता लावायच्या की नाही लावायच्या. कारण की आमचे स्वामींनी जेव्हा मी अक्षता लावायचो तेव्हा ते अक्षता लावले की तांदूळ खाली पडायचे, इकडे तिकडे जायचे, किंवा मंदिरात काही कार्यक्रम झाला मग ते झाडले जायचं, त्याच्यामध्ये अक्षता दिसायचे ते तांदूळ. म्हणजे मार्गामध्ये असं असतं की ते गहू तांदूळ का ते निसले निवडले इकडे तिकडे उडतात ना. ते म्हाताऱ्या बायांकडे ती सेवा असते. वयस्कर व्यक्ती जे असतात त्या वयस्कर महिला काय करतात, साध्वी महिला, ते एक एक कण असं गोळा करतात इकडे तिकडे उडालेला, हे सगळं, कारण की ते खाली पडलं नाही पाहिजे. आमच्याकडे भोजन करत असताना सुद्धा काय केलं जातं, ताट बीट पूर्ण धुवून पिल्या जातं. का बरं? एक कण सुद्धा वाया गेला नाही. याच्यासाठी कुठलं तरी वचन आहे स्वामींचं, कण एकही वाया नाही गेला पाहिजे. आपले शीत मुंगी आदी करून नेऊ नेदावे. एक शीत सुद्धा तुमचा वाया गेला नाही पाहिजे. म्हणून ते असं म्हणतात, ते असं एक तो श्लोक घ्यायचा. हा, म्हणजे तो मुंगळीला म्हणतो की चला मानभावाच्या पंक्तीला, ते म्हणतात ते काय देतील म्हणजे ते तर ताट धुवून पेले, म्हणजे त्यांच्या पंक्तीला आपल्याला काहीच मिळणार नाही, तिथे जाऊन काही उपयोग नाही. एवढी स्वच्छ, म्हणजे आपण एकही कण वाया जाऊ देत नाही. दुसरं वचन कुठलं येतं? नाथोबाज डोमेग्रामला झोळी झटकतात, कण कण पडतात, तेव्हा आमचे स्वामी त्यांना शिक्षा पण करतात. ऐसे आणू आणू तुम्ही सांडता. तिथे देणारे का तुमचे वैरी आहेत का? एक कण सुद्धा वाया गेला नाही पाहिजे अन्नाचा.
समजले का 2 वचनं? ही लीळा समजली का? याचा अर्थ समजला का? आता आता तांदूळ वाहताना तुम्हाला हे 2 वचनं आठवत नाहीत का कधी? तुम्ही म्हटले बाईसा वाहत होत्या, तर बाईसांनी तर स्वामींसाठी नदीमध्ये उडी घेतली, आपण घेतो का? बाईसांनी अजून किती किती कार्य केलेले, तेवढे आपण करतोय का? तेवढे करत नाही. परंतु आता ते पूर्वापार एक चालत आलं, अन्य राटीतनं हे सर्व चालत आलेलं आहे. गंध असले की अक्षता येणारच. अक्षतेला अन्य राटीमध्ये भरपूर महत्व आहे. परंतु आमच्याकडे जे अन्न आहे ते अन्नाला त्याच्याही पेक्षा जास्त महत्व आहे, कारण की ते भिक्षेचं अन्न आहे. ते तुम्ही संकल्प सोडलेलं अन्न आहे. वासनिक वर्ग सुद्धा तुम्ही सोडता की नाही माहित नाही, पण काही वासनिक असे बघितले महिन्याचा किराणा एकत्र आणला तर त्याचाही ते संकल्प हे करतात, हे काय राजस तामस जसं काय असेल वगैरे वगैरे. अर्थातच हा एक विषय वेगळा आहे आणि अन्न कण हा एक विषय वेगळा आहे. अन्न हे महत्वाचंच आहे. अन्न वाया जाऊ देऊ नये असं म्हटलं जातं. आमच्या तर स्वामींनी स्वतः सांगितलेलं आहे. म्हणून अक्षता जर का नाही वाहिल्या तर तुमचं काही मोक्ष अंतरणार नाही. परंतु अक्षता वाहिल्या तर अनेक तांदूळ वाया जातील. मग तुम्ही एका व्यक्तीला अक्षता किती लावता गणित करा. मग आता मानव पंथामध्ये आल्यापासून किती तांदूळ तुम्ही वाया घालवले असतील. जर का 1 किलो तांदूळ किंवा 10 किलो तांदूळ आतापर्यंत अक्षतेच्या रूपाने तुमचे कचऱ्यामध्ये झाडून गेलेले असतील तर मग ते 10 किलो तांदूळ परमार्गी उपयोगी लागले असते, आवश्यक ठिकाणी तुमचे उपयोगी लागले असते. त्याचं गोमट काहीतरी वेगळं लागलं असतं. म्हणजे ते एक आहे. जसं महादाईचा म्हणतात 1 लोटा पाणी जर का तुम्ही दिला असता साधूला तर हा जन्म मिळाला नसता. उपलक्षण आहे म्हणजे स्वामींनी सांगितलं म्हणून सुद्धा. आणि ते अन्न अन्न आहे, ते असं कचऱ्यात जायची गोष्ट नाही. त्याच्यानंतर दुसरं एक चिंतन केलं की दीक्षेच्या वेळेला गहू किंवा तांदळाचं चौक भरतात, त्याच्यावर पाय देऊन बसल्या जातं. आता ते तांदूळ खातात का कोणी? ते खाल्ल्या जात नाही, कोणाला देताही येत नाही, त्याला पाय लागलेला आहे. तर शक्यतो ते चौक टाकणं हे थोडंसं बंद झालं पाहिजे, जेणेकरून गहू तांदळाला अन्नाला पाय लागू नये, भिक्षांनाला पाय लागू नये आणि ते वाया जातं ते वाया जाऊ नये म्हणून ते चौक टाकणं बंद केलं पाहिजे असं माझं मत आहे. तुमची जेव्हा दीक्षा होईल तेव्हा तुम्ही टाकू देऊ नका बरं का, हे कबूल करा. आता तुमची दीक्षा होईल तेव्हा चौक टाकत असेल तर म्हणा माझ्या दीक्षेला काही टाकू नका, ते असं ठरवून घ्या आत्ताच, म्हणजे लवकर दीक्षा होईल तुमची. तर उपलक्षणे तसं आहे की अक्षता वाहनं जर का तुम्ही बंद केलं तर तुमचं काही नुकसान होणार नाही. गंध लावायचा तो तुम्ही लावा. मग हे वचन 2 सांगितले. आता तुम्ही जर का अक्षता वाहनं बंद केलं आणि तुम्हाला कोणी विचारलं की अक्षता का नाही वाहत, तर माझं नाव सांगायचं नाही. हा, तुम्ही लगेच सांगून सागरदादांनी सांगितलं म्हणजे ते लोक काय बोलतील ते मलाच बोलतील परत. तुम्ही सही सलामत सुटून जाता त्याच्यात. मग ते लोक परत म्हणतात आता वाच जा, मग तुम्ही पण हो सुरू करता. तुम्ही परत माझं निरूपण झालं की परत बंद करा. असं नाही. तुम्हाला जर का व्हायची नाहीये तर का नाही व्हायची, तुम्हाला पटलं का हे, त्यांना तुम्ही सांगू शकता की नाही बाबा अक्षता तांदूळ वाया जातात म्हणून आम्ही काही ते पायाखाली येऊन जातात म्हणून ते आम्ही काही वाहत नाही, बस. म्हणजे देवाची वचनं सांगू नका लगेच. ते साधू असतील त्यांना लगेच काय असं सांगू नका. तुम्ही फक्त सांगा वाया जातं वगैरे असं तुम्ही सांगू शकता. त्यांनाही दुखवू नका आणि तुमचाही विधी मोडला नाही पाहिजे म्हणून मी तर ते बंद केलंय. जर का कोणी अक्षता आणल्या तर मी त्यांना सांगतो मला अक्षता लावू नका, बाकीच्यांना लावायचं तर लावा. म्हणजे मी प्रतिबंध कोणाला करत नाही, दडपण आणत नाही. मग अशा प्रकारे आधी गंधच लावायचा मग अक्षता लावायचीच असं पण तुमच्या मागे लागतील काही लोक. नाही अक्षता लावलीच पाहिजे, बाईसा लावत होत्या वगैरे वगैरे काही उदाहरणं देतील. पण आपण आपला धर्म जाणून पुढेच्या क्रिया करायच्या. हे अक्षता लावणंच हे विधी किंकरत्व आहे, लावल्याच गेल्या पाहिजेत असं. आता काही काही साधू गंध लावून घेत नाही, त्यांना त्रास होतो. तुम्ही तो चंदन टीका वगैरे काय आणतात ना, ते लावल्याने सुद्धा त्रास होतो, इथे जळजळ होते. तुम्ही जेव्हा साधू व्हाल तेव्हा तुम्हाला कळेल कशी जळजळ होते ती. आणि सतत गंध लावून घेणं असतं. मग काही साधू म्हणतात नको आम्हाला गंध नाही चालत. तुम्ही नाही बाबा गंध लावलाच पाहिजे, पूजन झालंच पाहिजे. म्हणजे तो एक आग्रह असतो.
तर ते सुद्धा म्हणजे विधी किंकरत्व आहे, की अक्षता गंध नाही लावलं म्हणजे पूजनच नाही झालं असा तो भाव नसला पाहिजे. अजून एक विधी किंकरत्व म्हणजे पंगत आहे किंवा साधू जेवायला येणार म्हणजे गोड खाल्लंच पाहिजे त्या साधूने. म्हणजे काय असतं, अदृश्य बंदूकच असते, नाही बाबा गोड खाल्लंच पाहिजे. मग त्याच्यामध्ये असतं आम्हाला कसं घडेल काय घडेल वगैरे वगैरे वगैरे, म्हणजे त्याचाही आग्रह नसावा. आता हे तर आम्हीच तुमच्या डोक्यात टाकलंय की पंगत आहे गोड पाहिजेच, पण आता काळ बदललेला आहे. आधीच्या काळामध्ये भरपूर चालणं, अंग शरीर कष्ट मेहनत भरपूर होती, शरीराचे कष्ट भरपूर व्हायचे आधी. आता ते कष्ट खूप कमी झालेले आहेत. त्याच्यामुळे आता निर्णय बदलला. आता जेवढं गोड तुम्ही कमी खाऊ घालाल तेवढंच चांगलं आहे. साखरेच्या गोडाचा तर अजिबात आग्रह करायचा नाही. त्यातल्या त्यात ज्यांना आवश्यक आहे त्यांना निश्चितच गोड द्या, त्यांनी स्वतःहून म्हटलं तर द्याच, परंतु त्याचा आग्रह नसला पाहिजे की पंक्तीत गोड असलंच पाहिजे असं विधी किंकरत्व नको. अशा खूपशा गोष्टी आहेत की ज्याच्यात आपण अडकून पडलेलो आहोत. तर ते सुद्धा आपण थोडं त्याचं तारतम्य बाळगायचं. काय हा असं खूप खूप अक्षता वाया जात. मी खूप विचार करणारा माणूस आहे. नाही ते का बाबा लोक का सांगतात की तुमच्याकडे पण ते पूर्वापार आलेले आहेत. बाबांनी जर का सांगितलं नका वाहू तर तुम्ही हे बाबा कोण वेगळेच आहेत, ह्यांना परत पुढच्या वेळेस बोलवायचंच नाही आपण, असं होऊन जातं. हे बाबांचा काही अभ्यास नाही असं होऊन जातं. फक्त मी बोलताना मी स्पष्ट जे आहे ते बोलून मोकळ होतो. मला असं वाटतं की तुमच्याकडनं दोष घडू नये. काही बाकीच्या साधूंनाही वाटतं तुम्हाला सांगावं, परंतु ते काही गोष्टींमुळे सगळेच लोक तसे ऐकून घेणारे नसतात किंवा उलट तेच निंदा करणारे असतात. बाकीच्यांना वाटतं जाऊ दे असं. आमचं सौभाग्य परमेश्वरच आहे. बाबा निळभट्ट भांडारेकरांचं जसं म्हणजे घरी जाऊन त्याला घेऊन आले, त्यांचं निदान दिलं, त्यांची स्तुती पण केली आणि शेवटपर्यंत सगळ्या गोष्टी केल्या, म्हणजे त्यांचे कपडे धुणे किंवा सगळं. त्यांनी असं काय जोड केली म्हणजे त्यांचं एवढं सगळं. निळभट्टांच्या घरी प्रश्न तुमचा आहे की निळभट्टांच्या घरी स्वामी स्वतःहून गेले. आता रोज आपण बोलू तरी देव काही यायला तयार नाही. स्वतःहून स्वामी गेले, त्यांना 16 वर्ष सन्निधान दिलं, सेवादास्य दिलं आणि सोबतच स्वामींनी शेवटची जी सेवा केलेली आहे, देवानी स्वतः सेवा केली. त्या संदर्भात आपण थोडं मध्ये बोललो होतो निरूपणाच्या ह्याच्यामध्ये की निळभट्ट भांडारेकर हे परमार्गाच्या मागे कुठल्या तरी जन्मी देही ते परमार्गाच्या खूप उपयोगी गेलेले आहेत. जसं आता आपण समजा काही पोथीचा वगैरे काही कार्यक्रम असतो, त्याच्यामध्ये एखादी अन्य व्यक्ती खूप उपयोगी गेली, आपल्या उपदेशी नाही काय नाही, पण त्यांनी खूपशे अशा सेवा केल्यात की भरपूर, म्हणजे आपण एकदम त्याला पैसे देऊन ते काही ऋणी होऊ शकत नाही. मग तसं असेल तर आपण काय करतो, त्याच्या घरी जातो प्रसाद द्यायला, त्याला बोलवत नाही, त्याच्या घरी जातो किंवा त्याला सर्वांच्या समोर सत्कार केला जातो वगैरे वगैरे. म्हणजे काय झालं, तो जेवढा जास्त उपयोगी जाईल तेवढा जास्त भाव आपल्या मनात निर्माण. आता तो जर का पैसे पण त्यांनी घेतलेले असतील तर त्याच्याविषयी आपली आवड कमी असते, पण त्यांनी द्रव्यही घेतलं नाही काय नाही, उलट आपल्याला त्यांनी दान धर्म केलं, सेवा केली, सर्व व्यवस्थित केलं, तर त्या व्यक्तीविषयीचा एक सॉफ्ट कॉर्नर आपल्या अंतःकरणामध्ये असतो, त्याची एक जागा असते मनामध्ये आपल्या. तसं परमेश्वर कार्याचे उपयोगी जर का जे कोणी गेले, एखादे कोणी आपण म्हणतो धर्माधर दीजे असं स्वामींनी सांगितलंय प्रेमोपायामध्ये, तर अशा पद्धतीने धर्माचे उपयोगी एखादी व्यक्ती गेली, परमार्गाच्या साधकासाठी म्हणून त्यांनी काही सेवा त्याचं केलं, आडणीच्या क्रियेमध्ये तो सहभागी झाला आणि ज्या काही सेवा आहेत, सेवा म्हणजे
आरोग्य सेवेला एखादी व्यक्ती पैसे देऊ शकते, परंतु जी अंगलक सेवा, एखादा व्यक्ती बेडवरच असेल तर ती सेवा खूप लोक करत नाही, त्यांना किळस वाटते त्याची. पण अशाही प्रकारची आडणीची सेवा निळभट्ट भांडारेकरांना घडलेली आहे आणि ती सेवा एवढी अपूर्व आहे की परमेश्वर इतर कोणाच्या हातून त्याला ते सहाय्य करू शकत नाहीत. त्यासाठी देव स्वतःच जातात. जसं आपण त्या दिवशी हे केलं की कोणाला भाजी आणायला आपण सहज पाठवतो की नाही, भाजी घेऊन या बरं, पण तुमच्या बँकेतनं काही पैसे काढून आणायचे आहेत तर तुम्ही कोणालाही पाठवता का? नाही. त्याच्यात विश्वासूच व्यक्ती पाठवला जातो. अलंकार आणायचे असतील तर मग मात्र कोणाला आपण स्वतःच जातो. जेवढं मूल्यवान असेल तेवढा आपण स्वतःहून जाऊन ते आणत असतो. तसं जे कोणी साधक परमेश्वराचे उपयोगी, उद्धरण मार्गाचे उपयोगी लागले, परमार्गाच्या सेवादासाचे उपयोगी लागले, त्यांचे विशेष आभार परमेश्वर मानतात. ते सांगितलं की एखादी भिक्षा मागणारी जी व्यक्ती आहे ती भिक्षेसाठी जात असताना त्यांचा परिच्छेद आहे वगैरे, त्यांना जर का काही अशक्ततेमुळे जर का चक्कर आली आणि ते एखाद्याच्या पडवीमध्ये बसले, तो पडवी ज्याची आहे तो व्यक्ती तिथे नाही, तो गावाला आहे, पण त्याची पडवी उपयोगी पडली की नाही? पडवी नसती तर ते खाली पडले असते, पण तिथे पडवीमुळे त्यांना तिथे आधार मिळाला, थांबले, सावली भेटली, 5-10 मिनिटं बसून ते परत भिक्षेला निघून गेले पुढे. आता हे घरच्या मालकाला माहिती सुद्धा नाही, परंतु परमेश्वराने त्याची नोंद केली. कोणाची पडवी आहे, काय आहे, त्याला त्याचं गोमटं लागणार आहे. म्हणजे अशा प्रकारे जो उपयोगी आपण कळत न कळत जात असतो तर त्याची नोंद परमेश्वर ठेवतात. आणि निळभट्टांच्या बाबतीत अपूर्व सेवा घडलेली आहे. त्यांना काय सेवा ह्याचा काही विषय आला नाही, परंतु सेवा मात्र अशी आहे की स्वतः परमेश्वर त्यांची सेवा करतात. ही खूप मोठी गोष्ट झाली. म्हणजे देव कोणाच्या इतरांच्या हातून त्यांची सेवा करून घेत नाही, स्वतः येऊन त्यांची सेवा करतात. अशा प्रकारची सेवा आहे त्यांची. त्याला परनिष्ठ सेवा म्हणतात. स्वनिष्ठ सेवा म्हणजे नित्यविधी, आपणच आपलं स्मरण वगैरे करणं. परनिष्ठ सेवा म्हणजे निमित्त विधी आहे, म्हणजे आपण इतरांची सुद्धा सेवा करायची, त्यांच्या धर्म वृद्धिंगतासाठी त्यांचं स्मरण घडावं म्हणून आपण प्रयत्न करायचे. आपलं स्मरण घडावं म्हणून प्रयत्न आहेच, पण अजून 4 लोक स्मरणाला यावे, त्यांना स्मरणाचं महत्व सांगा, त्यांना स्मरणाला बोलवणं, त्यांना स्मरणाला तयार करणं, विधी कार्याला तयार करणं इत्यादी सर्व धर्मरूप क्रिया इतरांना सुद्धा त्यांच्यामध्ये वाढाव्यात म्हणून ते कार्य करणं, याच्यामुळे सुद्धा परमेश्वराला तोष होतो. ठीक आहे, दंड. हा, किशोर कारले यांचा प्रश्न. हा, वेगवेगळ्या जातीचे लोक पंथात आहेत. उपदेशी कुटुंबात संस्काराने वाढलेल्या पाल्यांचे विवाह, जातीत उपदेशी कुटुंब कमी असल्याने अन्य धर्मीय कुटुंबात नाईलाजाने किंवा व्यवहार्यदृष्ट्या उच्च शिक्षित बरोबरीच्या अनुरूप वधूवराशी लावला जातो व त्या कुटुंबाशी संबंध आल्यामुळे विकल्प अनेक प्रसंगाने येतो. नोकरीनिमित्त भूभूमीतही जावे लागते. यातून कशी सुटका करून घेता येईल? असं जरी असलं की आपण उपदेशी आहोत, पण मुलगी किंवा मुलगा त्यांचं लग्न अन्य कुटुंबामध्ये होतं आणि त्या निमित्ताने उपदेशी जे आई वडील आहेत मुलाचे किंवा मुलीचे, त्यांना त्यांच्या पूजेला वगैरे, खास करून जावयाच्या घरी असेल तर ते मुलगी आहे आपली म्हणून ते जावंच लागतं, सहभाग घ्यावा लागतो. परंतु त्या ठिकाणी सरळ सरळ विकल्प दोष घडत नसतो बरं का. फक्त तिथे खाणं पिणं जे आहे ते टाळावं शक्यतो. आणि हे काही आपणच टाळावं अशातला भाग नाही. अनेक लोक नाही खात, इतर धर्माचे पण लोक आहेत, ते त्यांचं काही धर्माचा नियम सांगतात वगैरे. त्या दिवशी आम्ही ज्या ठिकाणी जेवायला गेलो, कोणाकडे गेलो तिकडे ते जैन आलेले होते. नेमकं ते प्रश्न चालू असताना ती व्यक्ती आली, मग त्यांनी सांगितले आमच्या इथेच राहतात, हे जैन आहेत. त्यांनी काही काही गोष्टी सांगितल्या ते आपल्या धर्माशी मिळत्या जुळत्या, त्यामुळे आम्ही खात नाही.
आम्ही हा वेळ असेल तर हे खात नाही, तिथे गेलं की ते खात नाही, आमचं सगळं ते नियम आहेत वगैरे, असं वाटत होतं की तो उपदेशीच माणूस आहे. म्हणजे अर्थातच आपण असं काही गोष्टी सांगू शकतो वांचून. तुम्ही व्यवहार म्हणून, कारण तुम्ही प्रापंचिक लोक आहात, तर तुम्ही व्यवहार म्हणून तिथे उपस्थित राहा, जा तिथे, फक्त खायचं टाळायचं आपल्याला, त्याचं त्यांना कारण योग्य पद्धतीने सांगा, समजावून सांगा. तिथे तुम्ही म्हटलं आमच्या देवाला चालत नाही, धर्माला, असं जर का म्हटलं तर मग ते थोडं गोंधळ होतं. पद्धतशीर समजून सांगा त्यांना काहीतरी. आणि तिथे उपस्थित राहिल्याने विकल्प दोष नाही घडत. मलिनत्व येईल पण विकल्प दोष घडत नाही, कारण की तिथे सांगितलं स्वामींनी अपेक्षापूर्वक जर का अन्य धर्माचा अंगीकार केला तरच विकल्प होतो. तुम्ही जर का आवर्जून त्या देवतेला नवस केला काही अपेक्षेने, आवर्जून अपेक्षेने प्रसाद खाल्ला, तर मग विकल्प दोष घडेल. वांचून असा विकल्प दोष घडत नसतो. दुसरा त्यांचा प्रश्न आहे की भूभूमीमध्ये म्हणजे भारताच्या बाहेर नोकरी निमित्ताने जावं लागतं, याच्याविषयी आपल्या पंथामध्ये आहे की जाऊ नये असं म्हटलं जातं. परंतु मला असं वाटतं काही हरकत नाही जायला, तिथेही परमेश्वराचं साह्य होतं. त्याच्यासाठी वचन देवाने सांगून ठेवलं की पृथ्वी येसने रवण असे, पृथ्वी भारता एवढे रवण असे असं नाही सांगितलं, पृथ्वी म्हणजे पूर्ण जग आलं. आणि परमेश्वरा येसने देवता असे, म्हणजे अनंत ब्रह्मांडाला व्यापलेले परमेश्वर आहेत. कुठल्याही ब्रह्मांडाच्या कुठल्याही कोपऱ्याला तुम्ही गेलात तरी परमेश्वराचं साह्य त्या ठिकाणी होत असतं. म्हणून आत्ताचे जर का तरुण पिढी आहे, तरुण पिढीचा कल हा विदेशात जाण्याचा असतो. तुम्ही जर का म्हटलं की आता तू उपदेश घेतला, आता तू विदेशात जाऊ शकत नाही, तर तो म्हणेल मग ठीक आहे मी उपदेश सोडून देतो, किंवा मी उपदेश घेत नाही, उपदेश घेतला तर मला जाता येणार नाही म्हणून मी उपदेशच घेणार नाही, असं होऊन जाईल पुढच्या काळामध्ये. आणि सर्व तरुण पिढी जी आहे ती विदेशात जाण्यासाठी इच्छुक असते. तर म्हणून आधीच्या काळामध्ये एक महाराष्ट्र पण आपलं सीमित होता, मुंबई सुद्धा भूभूमीमध्ये मानल्या जायचे. जे काही काने तापीच्या पलीकडे कोणी जात नव्हतं अलीकडे, म्हणजे आधीच्या काळामध्ये तापीच्या पलीकडे सुद्धा नव्हतं. भालोदला आमचे तळेगावकर 2 महिला, काही 301 वर्षाच्या आधीची गोष्ट आहे, त्या भालोदकर 2 महिला तापीच्या पलीकडे पहिल्यांदा गेल्या आणि भालोद या गावी त्या ज्या ठिकाणी थांबल्या त्या ठिकाणी आता मंदिर आहे. म्हणजे तेव्हापासनं तिकडे जाण्याचा जो काही हे आहे, अशी माझ्या माहितीत मला जी माहिती मिळाली त्याच्यावरून मी सांगतो. म्हणजे अशी एक भीती होती. पण आता काय झालं, अलीकडे हळूहळू तो समज गैरसमज बाजूला झाला. आता विदेशामध्ये का जाऊ नये, कारण की तिथे सगळं धार्मिकता नाही, काय नाही, निष्पत्ती नाही वगैरे वगैरे. जरी ती निष्पत्ती नसली परंतु ईश्वर कार्य त्या ठिकाणी तुम्ही करू शकता, साह्य तुम्हाला होऊ शकतं, काही त्याच्यामध्ये गैर नाही. विदेशामध्ये आपले खूप लोक आहेत बरं का, मी नुसतं असंच बोलत नाहीये. विदेशात आपले उपदेशी लोक खूप आहेत. माझं रेकॉर्डिंग ऐकणारे भरपूर लोक आहेत. माझे भारतात पूर्ण रेकॉर्डिंग जातात, बाहेरच्या 5 देशांमध्ये रेकॉर्डिंग जातात. आणि त्या लोकांची मी मुलाखत घेतलेली आहे, त्यांचे अनुभव जाणून घेतलेले आहेत. आपल्या लोकांपेक्षा ते लोक धार्मिक आहेत. धर्मबुद्धी एवढी आहे का बरं, कारण त्यांना तिथे स्थान वंदन नाही, साधू दर्शन नाही, विधी कार्यात सहभागी होता येत नाही. त्याच्यामुळे त्यांना जास्त धर्माविषयीची जी काही अप्राप्ती तेवढा त्यांना एवढी आहे की अक्षरशः मी ज्यांच्याशी 1-2 लोकांशी बोललो ते रडले अक्षरशः फोनवर, की म्हणजे अप्राप्ती तिकडे जास्त आहे वगैरे वगैरे. आणि त्यांची कन्व्हेयर रूप जर का तो त्यांचा प्रभाव वाढला, त्यांची विधी कार्य जर का त्यांनी जास्तीत जास्त केलं तर पुढे घडताना. अशी एक फॅमिली आहे जी अमेरिकेमध्ये स्थायिक झालेली होती. तिथे धर्मश्रवण करून करून अनुसरणाचा उल्लेख त्यांना तिथे झाला आणि ते इथे येऊन अनुसरलेले आहेत बरं का, पूर्ण फॅमिलीच्या फॅमिली. असं सुद्धा अनुभव आहे. म्हणून ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांनी समजा जाणं टाळावं, परंतु जे काही तरुण वर्ग आहे त्यांना तर जावं लागेल. थोडस एकदम आपण अशी बंदी नाही आणू शकत आणि त्यांना तुम्हाला कारण पटवून द्यावं लागेल काहीतरी. दंडवत.